वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपल्या क्लासचा डे 6 आहे। आज आपण स्वास्तिकनी बेल्ट कसा काढायचा ते पाहणार आहोत। ब्रायडलच्या हँडवरती सुद्धा हा यूज करू। चला तर मग आपण सुरू करूयात। फर्स्ट इथे मी 2 अशा लाईन घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे एक लाईन काढणार आहे मी आणि इथे लास्टला एक लाईन काढणार। त्यानंतर फर्स्ट लाईन येणार इकडे, इथे येणार दुसरी लाईन त्याच्याच खाली, परत इथे येणार तिसरी लाईन आणि वरती अजून एक आडवी लाईन। ते झाल्यानंतर आपण इथे एक अशी स्ट्रेट लाईन घेतो। पाहू शकता फर्स्ट ह्याच्यामध्येच माझं स्वास्तिक असं दिसायला लागलं। पुन्हा आपण तसंच करणार आहे। एक स्ट्रेट लाईन, परत एक स्लिपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, परत एक स्लिपिंग लाईन आणि परत इथे एक लाईन। आपलं स्वास्तिक तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतं। हा पण डिझाईन आहे ना बेल्टमध्ये सुद्धा यूज होते। म्हणजे ब्राईडच्या हातावरती सुद्धा तुम्ही जर काढली तर मेहंदी अशी एकदम भरून भरून दिसते आणि फिनिशिंग पण खूप छान येते। तुम्ही ही डिझाईन नक्की, जर तुम्हाला ऑर्डर आली तर नक्की ही डिझाईन ट्राय करा। नेक्स्ट आपण फ्लावर घेणार आहोत। फ्लावर स्पायरल विथ हम्स घेणार आहे। चला तर आपण सुरू करूया। फर्स्ट मी इथे स्पायरल घेणार आहे। आता मी इथे हम्स घेणार आहे। प्रेसिंगवरती सगळा खेळ असतो।
प्रेसिंग ही आपल्या हातात असते की आपल्याला कशी भावी. आपला फ्लावर तयार आहे, तुम्ही पाहू शकता. ही डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली. हम्स पण हे मोठेवाले हम्स आहे, ह्याच्यामध्ये छोटेवाले हम्स आहे आणि मध्ये ते स्पायरल. ही डिझाईन मी तुम्हाला शिकवलेली. ही पण तुम्ही मंडाला पॅटर्नमध्ये यूज करू शकता किंवा तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा ही डिझाईन यूज करू शकता. नेक्स्ट मी बेबी एलिफंट शिकवणार आहे. बेबी एलिफंट घेताना एक असा मोठा राऊंड घ्यायचा आधी. असं एक मोठा राऊंड घ्यायचा आहे. इथून अशी अर्धी चकली घ्यायची, जशी मी तुम्हाला फर्स्ट डेला सेकंड का थर्ड डेला आय थिंक शिकवली होती. इथून अशी अर्धी चकली घ्यायची. ओके. नंतर त्याचा इथून एक पाय येणार. हाताचा इथून एक पाय येणार आणि दुसरा पाय त्याचा इथे येणार. दुसरा पाय डायरेक्ट आपण इथे जॉईन करतो आणि इथे एक डॉट द्यायचा आहे. झाला आपला बेबी एलिफंट तयार. अजून एक ह्याच्याने मी दाखवते तुम्हाला वेगळा, म्हणजे अशा टाईपमध्येच. झालं आपला बेबी एलिफंट तयार. इझी आहे का नाही? ट्रिक नक्की यूज करा तुम्ही सुद्धा, ही तुम्हाला खूप आवडेल. ही मंडाला पॅटर्नमध्ये किंवा ब्राईडला मेहंदी काढताना सुद्धा हा पॅटर्न यूज होतो. नेक्स्ट मी घेते स्टार्टअप डिझाईन, जी आता ट्रेंडला सुद्धा चालू आहे. अशी लाईन घ्यायची फर्स्ट, नंतर काल आपण जो लोटस शिकलो तो घ्यायचा. सी घ्यायचा आहे आणि इथून आतनं अशी टर्न घेऊन लाईन घ्यायची. पुन्हा एकाचा सी घ्यायचा आहे, आतमधनं एक टर्न घेऊन लाईन घ्यायची, ती इथे खाली जॉईन करायची. नेक्स्ट मी इथे कसा सर्कल येणार आहे डिझाईन कवर करण्यासाठी. फक्त इथून असं शीस, हा पण एक पॅटर्न आहे, सी शेपमध्ये शेप घ्यायचा आहे. नंतर ही जो दांडा आहे इथला तो हलक्या हाताने असा खाली टेकवायचा आहे फक्त. ओके. नंतर इथे आपण पानं काढणार आहोत. पुन्हा इथं सर्कल, ही स्टेप सेम इथे, सी,
नंतर इथं पाकळ्या 2, ही डिझाईन तुम्ही पाहिली असेल, ही आता इन्स्टाला सुद्धा ट्रेंडिंगला चालू आहे ही वाली डिझाईन. आणि नंतर ह्याला शेडिंग करायचे. शेडिंग करताना कधी पण फर्स्ट आउटलाईन कवर करायची. आता हे मी काढले तर मी ह्याला आउटलाईन अशी कवर करून घेणार आधी. आपली डिझाईन तयार आहे, तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला ही डिझाईन किंवा काय काढताना जर प्रॉब्लेम येत असेल तर मला यूट्यूबमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या डिझाईनमध्ये प्रॉब्लेम येतो आहे. मी ती डिझाईन पुन्हा दाखवेल. नाहीतर तुम्ही मला इन्स्टाला DM केलं तरी चालेल. थँक्यू.